चला तर आज मी तुमका दाखवतोय आमच्या चिपी या गावची होणारी वार्षिक जत्रा म्हणजेच दही कालू, जो की कोकणातल्या प्रत्येक गावानी केलो जाता। तर गाववाल्यांनो, स्वागत असं तुमचा आणखीन एका मालवणी मिनी ब्लॉग मध्ये। आमच्या गावचा ग्रामदैवत श्रीदेव ब्राह्मण महाराज, ज्याची की आज जत्रा होती। मंदिराकडनं दुपारची पालखी निघता ती येतात सड्यावरती असलेल्या उपरलकर महाराजाकडे। गाराणा वगैरे घालून झाल्याच्या नंतर पालखी उतरता घाटी आणि येता कालवणवाडीत। या दिवशी प्रत्येकाच्या घरोघरी पालखी जाताना तिची मनोभावे ओटी भरली जाता आणि प्रार्थना केली जाता की सगळं एकदम व्यवस्थित होऊन देत मनात। ढोल ताशाच्या गजरात पालखी कालवणवाडी, खालची वाडी, मधली वाडी, वरची वाडी फिरतानी या सगळ्या फिरापर्यंत पालखी रात्र होऊन जाता। खूप सुंदर असो आजचो दिवस असता, कारण गावचा ग्रामदैवत ग्रामस्थांच्या घरी भेटीसाठी येता। आमच्या घराकडनं पालखी पुढे गेली तसो मी येऊन पोहोचले देवळाकडे। देवळावरती खूप सुंदर अशा प्रकारे लाइटिंग केली होती। ह्यो असा आमच्या ग्रामदैवतेचो म्हणजे श्रीदेव ब्राह्मण महाराजाचो गाभारो। मगे मी या बघू गेले जत्रे केलेली दुकाना। या असा मालवणी खाजाचा दुकान, ज्या जत्रेक खाजा नाही ती जत्रा कोकणातली नाही। या असा खेळण्याचा दुकान, जे की काका कित्येक वर्षापासून हैसर दुकान लावतात। अशी खूप काय माय दुकाना या जत्रेक होती। जवळपास 11-11:30च्या दरम्यान संपूर्ण गाव फिरान पालखी मंदिरात येता। मगे सगळेजण मंदिरात बसतात आणि मंदिरात पोती वाचली जातात। पोती वगैरे वाचून झाल्याच्या नंतर पालखी संपूर्ण मंदिरात एक प्रदक्षिणा मारता। आता ही जी सगळी मंडळी बसली आहे ना, ती एका गोष्टीची वाट बघता, कधी एकदा सुरू होता ती। आणि आता फायनली ती गोष्ट चालू झालेली असा आपल्या कोकणातला पारंपरिक दशावतारी नाटक। नाटक संपल्यावरती गाडग्या फोडतात आणि कार्यक्रम संपता। व्हिडिओ आवडली असा तर व्हिडिओ लाईक करा।